राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असा प्रत्येक पक्ष जाहीर व्यासपीठावरून सांगताना आपल्याला पाहायला मिळत असतो। अनेक पक्षांचे नेते जाहीरपणे सांगतात की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे स्थानिक नेत्यांचा विचार करून आघाडी किंवा युती करायचा याचा निर्णय जो आहे तो होत असतो। मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे अनेक पक्षांमध्ये ओरड होते, ते म्हणजे निष्ठावंतांवरती अन्याय झालेला आहे। आयत्या वेळेला जे आयात उमेदवार असतात त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली जाते आणि निष्ठावंत जे आहेत ते रडताना आपल्याला पाहायला मिळतात। आज संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं। भाजप असेल, शिवसेना असेल किंवा इतर सगळेच पक्ष असतील, या सगळ्याच पक्षांमधले निष्ठावंत जे आहेत कॅमेऱ्यासमोर आपल्याला ढसाढसा रडताना पाहायला मिळाले। याच कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय का किंवा महाराष्ट्रामधलं राजकीय समीकरण जे आहे ते वेगळ्या वळणावरती पोहोचलेलं आहे का, राज्यामधल्या ज्या आघाड्या युत्या होत आहेत त्याचं नक्की समीकरण काय सांगतं, हेच आपण आपल्यासोबत राजकीय विश्लेषक संपत मोरे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आज महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आज आपण जर राज्यामध्ये चित्र पाहिलं तर अनेक पक्षांमधल्या निष्ठावंतांची आपण यादी जर काढली तर ते थेट कॅमेऱ्यासमोर रडताना पाहायला मिळाले। निष्ठावंतांवरती अन्याय होतोय अशी एक संकल्पना जी रूढ होतीये, त्याचं महत्त्वाचं नक्की कारण काय? खरं तर तुम्ही आता जे निष्ठावंत जेव्हा अन्याय होते असं म्हणत आहात आणि ते खरं आहे, आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालेलं आहे। मात्र तुम्हाला एक गोष्ट माहीत नाही आहे किंवा अलीकडच्या पिढीला ती माहीत असण्याची शक्यता नाही आहे। 1995 साली म्हणजे काँग्रेस हा पक्ष कधी काळी इतका म्हणजे मजबूत किंवा इतका स्ट्रॉंग होता की त्या पक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या निष्ठावंतावर नाराज होणे किंवा निष्ठावंतावर अन्याय होणे, त्यातून बंड होणे असे प्रकार घडत होते। 1995ची जर तुम्ही निवडणूक विधानसभेची पाहिली, इतिहासात तुम्ही डोकावलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक 60 ते 70 ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि त्यातले जवळपास एक 45 आमदार अपक्ष उमेदवार म्हणजे अपक्ष आमदार म्हणून ते विजयी झाले होते। खरं तर आज जर तुम्ही बघितलं तर निष्ठावंत म्हणजे 1995ची म्हणजे जो काळ आहे विधानसभा निवडणुकीचा आणि आजचा काळ जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये एक असं आढळून येतंय की त्यावेळेला उमेदवारामध्ये धमक होती की जरी आपल्या पक्षाने आपल्यावर अन्याय केला, आपण निष्ठावंत आहोत, आपल्यावर अन्याय केला आहे, मात्र आपण जनतेच्या दारामध्ये जाऊया आणि जनतेकडे न्याय मागूया, जनतेला मते मागूया आणि पक्षाला आपली ताकद दाखवून देऊया, अशा प्रकारची धमक त्यावेळेला 95 सालच्या काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होती आणि तशा प्रकारची धमक त्यांनी दाखवून दिली होती। कारण तुम्ही जर त्यावेळेची आकडेवारी बघितली तर 40 ते 45 आमदार हे अपक्ष आमदार विजय झालते आणि त्यांनी युतीचं सरकार म्हणजे भाजप शिवसेनेला पाठिंबा दिला होता काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी। तर तशा प्रकारची धमक आजच्या ह्या जे रडणारे, आक्रोश करणारे, टाहो फोडणारे तिकिटासाठी हे जर तुम्ही पाहिलेत तर ते काय करतायत की आक्रोश करायला लागलेले आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःवरचा विश्वास गमावलेला आहे त्यांनी। आणि पक्षाशिवाय आपण जर निवडणूक लढवली तर आपण विजयी होणार नाही, आपल्याला जर पक्षाचं चिन्ह नाही मिळालं आपला पराभव अटळ आहे, अशा प्रकारचं एक खात्री त्यांना झालेली आहे, त्यामुळे ते आक्रोश करतायत। खरं तर ते खरोखरच जर कार्यकर्ते असतील त्या वार्डातले, प्रभागातले, तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि जनतेच्या निवडणूक लढवण्याचा पर्याय उपलब्ध आहे मग त्यांना काय पक्षानं जरी उमेदवारी नाही दिली तरी अपक्ष ते लढू शकतात। मात्र ह्या उमेदवारांचं पक्षावर असणारं जे प्रेम आहे किंवा पक्षावरचा विश्वास किंवा पक्षचिन्हावरचा विश्वास एवढा आढळ आहे की जर ते चिन्ह आपल्याला जर लढायला मिळालं नाही तर आपला नक्की पराभव होऊ शकतो, आपण विजयी होणार नाही। त्यामुळं आपल्याला जरी तिकीट मिळालं नाही ह्याचा अर्थ आपलं राजकीय करिअर बर्बाद झालेलं आहे, आपलं करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। बोलताना असंही म्हणतात की 10-20 वर्ष पक्षासाठी घालवलेली आहेत, पक्षानं आमचा विचार करायला हवा होता, ज्यावेळेस आयटी उमेदवार येतात त्यांना उमेदवारी दिली जाते, किंवा मग 20-25 वर्ष पक्षामध्ये केलेल्या निष्ठेचं काय किंवा कामाचं काय? मुळामध्ये जर तुम्ही असं जर लक्षात घेतलं तर हे थोडंसं जरा अर्धसत्य आहे। कारण तुम्ही जर असं बघितलं तर ते जर 20-20 वर्ष काम करत असतील, म्हणजे तुम्ही एक महाराष्ट्रामधल्या काही पक्षांतराची तुम्हाला मी उदाहरण देतो। काँग्रेसमधून जर एखादा माजी आमदार किंवा आमदार जर भाजपमध्ये गेले, प्रवेश केला, तर एका रात्रीमध्ये 1-2 दिवसामध्ये सगळा तालुका भाजपमध्ये प्रवेश करतोय। म्हणजे व्यक्तिवादी राजकारण आहे तिथं, काय आयडिओलॉजीचं राजकारण आहे। म्हणजे असं होत नाही की काँग्रेसचे आमदार जरी भाजपमध्ये गेले तरी तिथले जे काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत ते काँग्रेसमध्ये राहून पक्ष वाढवतात असं दिसत नाही। तर सगळा पक्ष, सगळा तालुका, सगळा मतदारसंघ हा म्हणजे भाजपमय होतो या। त्यामुळे ते जर 20 वर्ष काम करत तिथं असतील तर नक्कीच त्यांची तिथं ताकद असणार आहे।
त्यामुळे पक्षचिन्हाशिवाय निवडणूक जर तिने लढवली तर त्यांना तिथे यश मिळू शकतं. आजकाल तुम्ही आता ही विचार म्हणजे मुद्दा मांडला की विचारसरणी एका बाजूला आहे. राज्यामध्ये ते चित्र पाहायला मिळतंय का? कोणत्या पक्षाकडे राजकीय विचारसरणी शिल्लक राहिली असं वाटतं? विचारसरणी जे आता आपण म्हणतो ना, तर हे जे मूळ एक 4 पक्ष आहेत, 4 म्हणजे 6 पक्ष, ह्यांच्याकडे तर काही विचारसरणी शिल्लक आहे असं काही वाटत नाही. म्हणजे ते हद्दपार झालेले आहे जवळपास. पण ज्या पक्षांच्याकडे विचारसरणी आजही आहे, असे शेतकरी कामगार पक्ष असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट असतील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असतील, ह्या पक्षाकडे विचारधारा आहे किंवा विचारसरणी आहे. पण ते पक्ष कुठं म्हणजे ऍक्टिव्ह आहेत पॉलिटिक्समध्ये असं काही वाटत नाही. आणि मग त्या पक्षाला सुद्धा असं सांगितलं जातं की तुमच्या पराभवाचं कारण किंवा तुमची पिछेहाट जी झालेली आहे ती केवळ तुम्ही एका विचारावरती अवलंबून राहिला किंवा ठाम राहिला, त्यामुळे तुमची पिछेहाट झाली, अशी त्यांचीही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न ह्या प्रस्तावित पक्षाकडून होत आहे. मात्र विचारसरणी नावाचा जो काही मुद्दा आहे तो राजकारणामध्ये आज राहिलेला आहे असं काय मला वाटत नाही. तो पूर्ण म्हणजे हद्दपार झालेला आहे, संपलेला आहे. आणि इथून पुढचं राजकारण हे व्यक्तिवादी राजकारण होईल. म्हणजे तुम्ही आता परवा बघितलं की 2 दिवसापूर्वी अजितदादांच्या गटातल्या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या असं लक्षात आलं की भाजपमध्ये काही आपली उमेदवाराची डाळ शिजत नाही. त्यांनी लगेच दत्तामामा भरणे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि 2 दिवसात परत ते माघारी यायला लागले आहेत. आणि त्यांना जर अशा लोकांना जर परत मागे घेतलं तर मग त्या पक्षाच्या सुद्धा विचारसरणीवर एक प्रश्नचिन्ह तयार होईल की तो पक्ष वैचारिकदृष्ट्या किती कमकुवत आहे. मग आता तुम्ही असं म्हणालात की वैचारिकदृष्ट्या कमकुवत आहे. प्रशांत जगतापांचं उदाहरण जे आहे ते राज्यामध्ये दिलं जातं की प्रशांत जगतापांनी अजित पवारांसोबत जायला नको म्हणून शरदचंद्र पवार पक्षामधून ते बाहेर पडले. लोकसभेचं तुम्ही राजकारण पाहिलं, विधानसभेला पवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. तेच पवार होते की व्यासपीठावरती सांगत होते की आमचा पक्ष पळवला, पक्षाचं चिन्ह पळवलं. म्हणजे बाप पळवणारी टोळी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अशा पद्धतीचा वाक्यप्रचार रूढ झाला. आता पिंपरी चिंचवड असेल किंवा मग पुणे महानगरपालिकेमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. हे नक्की पुढची राजकीय दिशा नक्की काय स्पष्ट करते? किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा त्यांचं मर्जिंग होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. खरं तर म्हणजे तुम्ही जर आता म्हणाल तर राज्यामध्ये 2019 साली जो महाविकास आघाडी नावाचा जो प्रयोग झाला ते जे खरे निर्माते होते ते शरद पवार होते. त्यांच्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यानंतर जे राज्यात जे राजकारण घडलं की एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. इतका त्यांच्यात एक कडवा संघर्ष आपण पाहिला सगळ्या महाराष्ट्रानं. मात्र ते जर पुन्हा एकत्र यायला लागले तर मग नेमकी विचारधारा त्यांची कुठली आहे? म्हणजे राष्ट्रवादीची नेमकी विचारधारा, यशवंतराव चव्हाणांचं नाव दोन्ही राष्ट्रवादी पक्ष घेतात. मात्र यशवंतराव चव्हाणांना हे अभिप्रेत होतं का? यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे आपण ते सांगतात सातत्याने की आमचा वारसा हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. तर चव्हाण साहेबांना हे आवडलं असतं का याचा खरं तर विचार. आणि प्रशांत जगताप यांनी जे काही केलेलं आहे, खरं तर ते प्रशांत जगताप हे राजकीयदृष्ट्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला साजेच त्यांनी निर्णय घेतला. की त्यांचं असं म्हणणं होतं की अजितदादा हे भाजपसोबत गेले आहेत, आता मी त्यांच्यासोबत जाणार नाही, त्यामुळे तिने काँग्रेसकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. आणि ते खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं जी विचाराची जी काही वाटचाल आहे किंवा जी वैचारिक जी काही नाळ आहे तिने जोडलेली आहे. आणि खरं तर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रभर त्यांचं कौतुक झालं. जे प्रशांत जगताप एका शहरापुरते मर्यादित होते ते सगळ्या महाराष्ट्रात गेले. सगळे भाजपकडे निघालेले असताना एक मनुष्य पुण्यातला म्हणजे एक माजी महापौर उठतो आणि तो काँग्रेसकडे जातो. ज्या पक्षाची सत्ता कधी येणार आहे किंवा नाही हे माहिती नाही, अनिश्चित सगळं असताना एक विचारधारा म्हणून ते तिकडे गेले आहेत. त्यामुळे खरं तर त्यांना एक आयडिओलॉजी आहे. प्रशांत जगताप सारख्या व्यक्तीला खरोखर आयडिओलॉजी आहे राजकारणातल्या असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही मात्र आता 2 पवारांचा पक्ष म्हणजे एकीकडे अजित पवार आहेत, एकीकडे शरद पवार आहेत. सुप्रिया सुळे जाहीर व्यासपीठावरून अजित पवारांच्यावरती टीका करताना पाहायला मिळाल्या. किंवा मग रोहित पवार असतील की शरद पवारांना या वयामध्ये त्रास दिला जातोय, आमदार पळवले, पक्षाचं चिन्ह पळवलं, पक्ष पळवला. आता ते 2 पक्ष एकत्र येतात. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या विरोधात आम्ही स्थानिक आघाडीवरती लढतोय. मात्र याची वैचारिक भूमिका काय? किंवा पवार एकच आहेत किंवा पवार एकत्रच आहेत अशा पद्धतीनं जे राजकारणामध्ये बोललं जातं त्याची परिणिती आपल्याला या उदाहरणांमधून पाहायला मिळते. नाही, खरं तर तुम्ही जर बघितलं ना तर अजितदादा गट आणि शरद पवार गट हे 2 गट एकत्र आल्यामुळं खऱ्या अर्थानं जे अस्वस्थ कोण आहेत तर हे 2 गट एकत्र असताना त्यांच्यावर जे कडवी टीका करत होते आणि त्यांचं जे राजकारण आहे म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण ते एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होते. असे जे काही वक्ते महाराष्ट्रातले नेते
हे खऱ्या अर्थानं अस्वस्थ आहेत. तुम्ही जर बघितलं तर आता भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्ही पहिल्यांदा भाजपकडे गेला का, हा एक साधा प्रश्न लोकांचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 2014 साली जे भाजप सरकार आलं ते शरद पवारांनी पाठिंबा दिला ना राष्ट्रवादीनं. 2014 साली भाजपचे मुख्यमंत्री जे झाले देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर झालेले आहेत. मग भाजपला आत्ता विरोध का तुम्ही करताय? हे भाजपला विरोध वगैरे हे सगळं सांगण्यासाठी आहे. जे पुरोगामी जे मतदार आहेत किंवा थोडेसे जे परिवर्तनवादी विचाराचे जे लोक आहेत किंवा तशा प्रकारचे जे काही संस्था आणि संघटना आहेत त्या लोकांना एक भाजपबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आणि त्यांची मतं इकडे घ्यायची आणि स्वतःची राजकीय ताकद वाढवायची असे एक यामध्ये दिसतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून दोन राष्ट्रवादी भविष्यात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, दिसू शकतात ना. आता एकत्र येण्याचं काय राहिलेलं आहे तो? म्हणजे आता तुम्ही जर पुणे महानगरपालिकेत बघितलं तर एकत्र झालेले आहेत ते, बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत एकत्र. आधी कौटुंबिक ह्याच्यात सुद्धा ते एकत्र असतात, पण त्यामध्ये असण्याबद्दल काही गैर नाही. म्हणजे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं ही गोष्ट खरी आहे. मात्र राजकीय दृष्ट्या सुद्धा ते एकत्र येऊ शकतात. त्यामध्ये काय असं आता एकत्र येऊ शकतात म्हणण्यापेक्षा आलेलेच आहेत एकत्र. आता हे हळूहळू म्हणजे महानगरपालिकेत येतील, परत जिल्हा परिषदला म्हणणार भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. त्यानंतर परत हे विधानसभा आणि लोकसभापर्यंत सुद्धा जाऊ शकतं अशा प्रकारचं राजकारण. त्यामुळे त्यामध्ये काही म्हणजे एकत्र येण्यामध्ये सुरुवातच झालेली आहे असं मला वाटतंय. एक शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारणाची खिचडी झाली आहे किंवा राजकारण वेगळ्या मार्गावर गेले, राजकारण बिघडलं, अशा पद्धतीची जी चर्चा सुरू आहे त्याला नक्की जबाबदार कोण आहे? की सगळेच राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं? सगळेच राजकीय पक्ष ह्याला जबाबदार आहेत. मात्र ह्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडून एक खलनायक समोरच्या पक्षातल्या एका प्रमुखाला खलनायक बनवायचा एक प्रयत्न सुरू आहे. तर कुठलाही एक माणूस याला जबाबदार नाही आहे. म्हणजे आता अलीकडे कसं असतं एक आपण नायक आणि खलनायक कुठल्याही गोष्टीमध्ये शोधतो, तशा प्रकारचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र सगळेच राजकीय पक्ष याच पद्धतीचं राजकारण त्यांचं सुरू आहे. आणि खरं तर हे म्हणजे तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो की आजच मी ते वाचलं की पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये कधी काळची गोष्ट आहे, औदुंबर अण्णा पाटील, कर्मवीर औदुंबर पाटील अण्णा यांच्या मुलाला काँग्रेसनं तिकीट नाकारलं आणि मग त्या त्यांच्या मुलानं काँग्रेसच्या विरोधात अर्ज भरला उमेदवाराचा. तर त्यावेळेला औदुंबर पाटील यांनी स्वतःच्या मुलाच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि स्वतःच्या मुलाचा पराभव व्हावा आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय व्हावा म्हणून औदुंबर अण्णांनी तिथं काम केलं. अशा प्रकारची एक निष्ठा पक्षावरची, विचारावरती ते खरं तर नेते आज आपल्याला कुठे गेले ते. म्हणजे औदुंबर अण्णा खरं तर नवीन पिढीला माहीत सुद्धा असण्याची शक्यता नाही की स्वतःच्या मुलाचा सुद्धा त्यांनी पराभव केला आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तिथं त्यांनी विजय केलं. तर अशा प्रकारची निष्ठा आहे का राजकारणामध्ये? त्यामुळे राजकारणामध्ये आज सगळी खुजी माणसं या ठिकाणी आलेली आहेत. फक्त एकमेकाकडे बोटं दाखवण्याचं काम सुरू आहे आणि प्रत्येकानं ही ह्यांच्यामुळे झालं आणि त्यांच्यामुळे झालं म्हणजे एक खलनायक म्हणजे एकमेकावर चिकलपेक करायची. तर तुमचा जो प्रश्न आहे मूळ प्रश्न की ह्याला जबाबदार कोण आहेत, तर ह्याला सर्वस्वी राजकीय नेते सर्व पक्षाचे आणि सर्व गटाचे जबाबदार आहेत असं मला वाटतं. एक प्रश्न राहून गेला की आता महानगरपालिका निवडणुकांचं अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत होती. माघार घेण्याचा 1-2 दिवसांमध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडेल. महानगरपालिकांमध्ये आपल्याला काय चित्र पाहायला मिळेल? नगर परिषदमध्ये चर्चा झाली की भाजप एक नंबरचा पक्ष राहिला, एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा मग अजित पवार, महाविकास विरुद्ध आघाडी विरुद्ध महायुती. महानगरपालिकामध्ये काय चित्र पाहायला मिळेल असं तुमचा अंदाज? महानगरपालिकेमध्ये आता आपण जे पहिल्या प्रश्नाला जे बोललो की जर बंडखोरी झाली तर ज्या पक्षामध्ये जास्त बंडखोरी होईल त्या पक्षाला फटका बसेल आणि तिथली जी सेकंड लिडरशिप आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे किंवा तिथला पक्ष गट आहे त्या पक्षाला त्याचा फायदा होईल. बंडखोरी थोपवण्यामध्ये जर पक्षानं यश आलं त्या पक्षाला तर मग त्या पक्षाच्या म्हणजे पदरामध्ये चांगला जागा मिळतील. सांगता येणं कठीण आहे कारण बंडखोरी जर वाढली म्हणजे ज्या पक्षामध्ये बंडखोरी होईल जास्त त्या पक्षातलं मतदान विभाजित होईल आणि मग त्यानंतरचा जो तिथला पक्ष आहे त्याला तिथं बऱ्यापैकी संधी आहे. त्यामुळे बंडखोरी थोपवणं आणि बंडखोरांना काहीतरी एक म्हणजे आश्वासन देणे किंवा त्यांची समजूत काढणं हे खरं तर आज मोठं आव्हान आहे ह्या सगळ्या पक्षांच्या समोर. खूप खूप धन्यवाद. तर हे होते
संपत मोरे सर ते सांगतायत की राज्यामध्ये जे राजकारणाची खिचडी झालेली आहे किंवा राजकारण वेगळ्या वळणावरती गेलेलं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार सगळेच राजकीय पक्ष आहेत। विशेषतः राष्ट्रवादीची चर्चा होते ती म्हणजे आता फक्त सुरुवात झालेली आहे। दोन राष्ट्रवादी आता एकत्र आल्यामध्ये जमा आहेत। मात्र महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जो आहे तो आत्ता सांगणं कठीण आहे, कारण ज्या पक्षामध्ये सर्वाधिक बंडखोरी होईल त्या पक्षाचं नुकसान होईल आणि 2 नंबर क्रमांकाचे असलेल्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।